ओके. लास्ट लेक्चरला आपण टर्न ऑन मेथड्स ऑफ SCR या आपण डिस्कस केलेल्या होत्या आणि इथे आपण ज्या लिस्ट आउट केलेल्या तुम्हाला दिसत आहेत. फर्स्ट टर्न ऑन मेथड जी होती फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग होती. म्हणजेच SCR जे असणार आहे तर SCRला फॉरवर्ड व्होल्टेज जर आपण अप्लाय केलेलं असणार आहे तर त्या केसमध्ये गेट ॲनोड विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. सो ॲनोड पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड नेगेटिव्ह अशी पोलॅरिटी जर आपण कनेक्ट केली आणि त्याचा जर व्होल्टेज आपण कंटिन्युअसली इन्क्रीज केला सो ती ऑन मेथडला आपण म्हणणार आहे फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग. ओके. त्यानंतर आपण गेट ट्रिगरिंग्स बघितलेल्या होत्या. गेट ट्रिगरिंगमध्ये इथे गेट टर्मिनल्सला आपण सप्लाय कनेक्ट करणार आणि गेट टर्मिनलला सप्लाय कनेक्ट केल्यामुळे इमिजिएटली हा SCR काय होतो, ऑन होतो. परंतु या गेट टर्मिनलला सप्लाय जो कनेक्ट करतो तो आपण AC नेचरमध्ये सुद्धा कनेक्ट करू शकतो, DC नेचरमध्ये सुद्धा कनेक्ट करू शकतो किंवा पल्स फॉर्ममध्ये सुद्धा कनेक्ट करू शकतो. म्हणून इथे गेट ट्रिगरिंग जर म्हटलं तसं गेट ट्रिगरिंग इज फर्दर क्लासिफाईड ॲज अ 3 टाइप्स. सो देर इज अ AC गेट ट्रिगरिंग, देन DC गेट ट्रिगरिंग अँड पल्स गेट ट्रिगरिंग. अशा 3 मेथड्स आपल्याला इथे मिळतात. ओके. मग इथे जर थोडंसं जर आपण यापैकी कोणती मेथड कन्व्हिनियंट असणार ती आपण इथे जर बघितलं तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ AC. व्हॉट इज द मिनिंग ऑफ AC? सो कंटिन्युअसली अल्टरनेटिंग मॅग्निट्यूड असणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. अशा प्रकारे मॅग्निट्यूड हे कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे थोड्या वेळसाठी हा 1 एम्पियर पॉझिटिव्ह करंट आहे तर दुसऱ्या टायमाला तो 1 एम्पियर निगेटिव्ह करंट झालेला असणार आहे. सो अशा प्रकारे हे जे चेंज इन मॅग्निट्यूड आहे असं चेंज इन मॅग्निट्यूड जर आपण या गेटला अप्लाय केलं तर कुठेतरी हा गेटचा करंट हा पॉझिटिव्ह 1 असणार, नंतर लगेच थोड्या वेळ नंतर निगेटिव्ह 1 एम्पियर किंवा अशा प्रकारे त्याची पोलॅरिटी हे कंटिन्युअसली चेंज होत जाणार जर का तुम्ही AC नेचर जर अप्लाय केलं तर. त्यामुळे इथे हा जो पॉवर लॉस होणार आहे तो हा निगेटिव्ह सिग्नलला आपल्या कोणत्या प्रकारचा गेट टर्मिनल ऑन होणार नाही, कारण की गेटला आपल्याला पॉझिटिव्ह सप्लायच काम करणार. ओके. त्यामुळे हा जो निगेटिव्हला जी आपली पॉवर युटिलाइज होते ते सुद्धा काय होणार, वेस्ट होणार, म्हणजे पॉवर लॉस होणार निगेटिव्ह सिग्नलला. त्यानंतर सेकंड थिंग काय तर AC हे कंटिन्युअसली अप्लाय होत राहणार, ACला आपल्याला ऑफ नाही करता येणार. ओके. त्यामुळे AC सिग्नल आपण जर खूप कमी टायमासाठी जरी अप्लाय केला तरीसुद्धा हा कंटिन्युअसली जेवढ्या हर्टची फ्रिक्वेन्सी असेल तेवढ्या हर्टच्या सायकल्स तिथून एक्झिक्यूट होतील. ओके. म्हणजेच काय की कंटिन्युअस हा सिग्नल तिथे अप्लाय करायचा, म्हणजे कंटिन्युअस गेट ट्रिगरिंग आपण तिथे देतो आहे, म्हणजे कंटिन्युअस गेटला आपण सप्लाय देतो आहे आणि कंटिन्युअसली हा ऑन होतो आहे अशा प्रकारे. त्यामुळे हा जो AC गेट ट्रिगरिंग मेथड आहे ती कुठेतरी कम्पॅटेबल नाही आहे. त्यानंतर DC नेचर जर बघितलं तर DC नेचर्स हे अशा प्रकारे कॉन्स्टंट नेचर असतं. ओके. अशा प्रकारे जर सपोज हा आपण सपोज 5 एम्पियरचा जर सपोज असा हा DC करंट जर इथून गेटला कनेक्ट केला तर हा कंटिन्युअसली गेट ट्रिगरिंग करत राहणार, म्हणजे गेटला कंटिन्युअस हा सप्लाय कनेक्ट असणार आणि त्यामुळे या DCमध्ये सुद्धा काय होतात, पॉवर लॉस होत आहे. त्यामुळे DC गेट ट्रिगरिंगसुद्धा रिलायबल नाही आहे किंवा डिसॲडव्हान्टेजेस त्या मेथडचे खूप जास्त आहेत. तसंच पल्सबद्दल जर इंडिकेट केलं तर व्हॉट डू मीन बाय पल्स. सो पल्स ही अशा प्रकारे असतं, मी इथे एक डायग्राम करतो बघा. 0 लेवल, हाय लेवल, अगेन देर इज अ 0 लेवल. किंवा आपण याला प्रत्येक एजला जर नावं दिलेत, इज अ A टर्मिनल, हा B टर्मिनल, C, हा D आणि हा पुन्हा E. तर तुम्ही इथे चेकआउट करू शकतात की इथे हा 0 एम्पियर करंट आहे. ओके. जेव्हा हा Cला पोचतोय, Cला पोचल्यानंतर हा जो काही 1 एम्पियर 2 एम्पियर जो पण असेल, ओके, अशा प्रकारे. म्हणजेच काय होतं आहे की A to B हा 0 एम्पियर आहे, B to C मध्ये इमिजिएटली 1 एम्पियर झालेला आहे, C to D कंटिन्युअसली या टाईम इन्स्टंटसाठी गेट ट्रिगरिंग होणार, गेटवर सप्लाय कनेक्ट असणार आणि तो सप्लाय जेवढा आपण ॲम्प्लिट्यूड तिथे मेन्शन केली असेल तो कंटिन्युअसली तिथे कनेक्ट असणार. म्हणजे C to D मध्ये काय असणार की C to D या पल्सच्या हायर लेवलला जे आपले गेट सिग्नल्स आहेत ते काय असतील, ऑन होतील.
आणि D2E मध्ये पुन्हा काय करू शकतो आपण ऑफ करू शकतो. म्हणजे एकदा का आपला SCR हा ऑन झाला की त्यानंतर मग आपण अशा प्रकारे इथे काय करू शकतो, हा पल्सला पुन्हा 0 लेवलला आणू शकतो. SCR पुन्हा ऑन करायचं आहे तर त्याला पुन्हा आपण काय करू शकतो, पल्स देऊन पुन्हा ऑन करून पुन्हा आपली ट्रिगरिंग मेथडला पुन्हा आपण बंद करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे इथे पॉवर लॉससुद्धा होत नाही. पाहिजे तेवढ्या इन्स्टंटसाठी आपण गेट ट्रिगरिंग तिथे देऊ शकतो. म्हणून मोस्ट सुटेबल जी मेथडॉलॉजी आहे गेट ट्रिगरिंगच्या 3 क्लासिफिकेशनपैकी, तर ती मेथड्स आहे पल्स, गेट, ट्रिगरिंग. ओके, सो याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस हे आपल्याला AC/DC आणि पल्स यांच्या इथे लक्षात ठेवावे लागतील. थर्मल ट्रिगरिंग मेथड्स आपण बघितली होती, तर इथे तुम्हाला क्लिअरली इंडिकेट आहे. व्हॉट डू मीन बाय थर्मल? थर्मल म्हणजे हीट एनर्जी असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता हीट एनर्जी जर असेल तर हीट एनर्जी पासून काय होतं आहे, तर हीट एनर्जी जर आपण कोणत्या मॉलिक्युल्सला जर सप्लाय केली तर ऑब्व्हियसली त्याचं टेम्परेचर राईज होतं आहे. व्हॉट डू मीन बाय टेम्परेचर राईज? तर इथे बघा एक एक्झाम्पल पण तुम्हाला इथे इंडिकेट केलेलं आहे. सो या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की एका पॉटमध्ये तुम्ही एक थंड पाणी घेतलेलं आहे, त्याला तुम्ही हीट एनर्जी असाइन केलेली आहे. सो हीट एनर्जी जर तुम्ही त्याच्यामध्ये असाइन केली तर ऑब्व्हियसली ते बॉइलिंग पॉईंटला पोहोचेल आणि त्यापैकी जे वॉटर आहे ते वॉटर अशा प्रकारे इथे मुवमेंट करायला सुरुवात होईल, म्हणजे इथे बॉइलिंग व्हायला सुरुवात होईल. म्हणजेच आपण जे म्हणतो आहे की जे मोशन्स करायला इथे मॉलिक्यूल सुरू होऊन जातील. ओके, सो मॉलिक्युल्स एखाद्या पर्टिक्युलर सिस्टीममधले जे मॉलिक्युल्स आहेत सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस ते अशा प्रकारे शांत असतात. बट त्यांच्यामध्ये जर आपण हीट एनर्जी जर ॲड केली, सो हीट एनर्जी ॲड केल्यामुळे ते मॉलिक्युल्स व्हायब्रेट व्हायला सुरुवात होतात. ते मॉलिक्युल्स व्हायब्रेट व्हायला सुरुवात झाल्यामुळे काय होतात, व्हायब्रेशनमुळे काय होतं की त्यांचा टेम्परेचर जो आहे तो तिथे राईज होतो. ओके, सो व्हायब्रेशन ऑफ मॉलिक्युल्स सुरू होतात. व्हायब्रेशन ऑफ मॉलिक्युल्समुळे टेम्परेचर हा राईज होतो आणि टेम्परेचर राईज झाल्यामुळे ते हालचाल करायला सुरुवात करतात, त्यांची जागा सोडून ते दुसरीकडे मुवमेंट करायला सुरुवात करतात. ओके, तर ते एका जागेवरून दुसरीकडे जाणे, तर त्याला जी एनर्जी लागतं त्या एनर्जीला आपण म्हणतो कॅनेटिक एनर्जी. मग कॅनेटिक एनर्जी त्यांना मिळतं आणि ते एक जागा सोडून दुसरीकडे जातं. मग कॅनेटिक एनर्जी कशावर डिपेंड होती, तर मग आपल्याला हा बेसिक फॉर्म्युला माहीत आहे, 1/2 मास इंटू वेलोसिटी. 1/2 कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, म्हणजेच फक्त वेलोसिटी चेंज होतं. तर कॅनेटिक एनर्जी असाइन होणे म्हणजेच काय, तर वेलोसिटीचा स्क्वेअर. अशा प्रकारे आपण इथे हे लास्ट लेक्चरला चेकआउट केलं होतं. म्हणजेच काय, हीट एनर्जीमुळे व्हायब्रेशन होतं, व्हायब्रेशनमुळे टेम्परेचर राईज होतं आणि टेम्परेचर राईजमध्ये मॉलिक्युल्सला कॅनेटिक एनर्जी मिळतं. म्हणजे अशा प्रकारे ही कॅनेटिक एनर्जी आपल्या या थर्मल ट्रिगरिंगमुळे मिळतं. आणि म्हणूनच मग आपण इथे आपला जो SCR आहे ते SCRची इथे आपण बघा सिम्बॉल काढलेला आहे. जो रिव्हर्स बायस जंक्शन होता, J2 जंक्शन्स, तिथे अशा प्रकारे हीट एनर्जी जर तुम्ही ॲड केली तर हीट एनर्जी ॲड केल्यामुळे इथे मॉलिक्युल्सला जे आपले मेजॉरिटी चार्ज कॅरी आहे त्यांना कॅनेटिक एनर्जी असाइन होतं आणि कॅनेटिक एनर्जी असाइन झाल्यामुळे ते अशा प्रकारे P2N अशा प्रकारे मेजॉरिटी चार्ज कॅरी हे जम्प करायला सुरुवात करतात आणि हा रिव्हर्स बायस असलेला जंक्शन हा कन्वर्ट होतो आहे फॉरवर्ड बायसमध्ये. ओके, सो अशा प्रकारे हा फॉरवर्ड बायस होतो म्हणजेच ऑन होतो आणि SCR म्हणून करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो. तर यालासुद्धा आपण टर्निंग ऑन मेथडसुद्धा म्हणतो. थर्मल रॅडिएशनमध्ये सेम थिंग, अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड रॅडिएशन्स आपण तिथे अप्लाय केल्यानंतर जो J2 रिव्हर्स बायस जंक्शन आहे तो काय होतो, फॉरवर्ड बायसमध्ये कन्वर्ट होतो. सेम थिंग्स dV/dt मध्ये कपॅसिटर इफेक्ट, कपॅसिटन्स तयार होतो आहे. कपॅसिटन्स कसं तयार होतं तर बघा इथे सांगितलेलं आहे की हा जो मिडल जंक्शन आहे, मिडल जंक्शन हा रिव्हर्स बायस आहे आणि रिव्हर्स बायसच्या एका साईडला हे अपोजिट चार्जेस आहेत, दुसऱ्या साईडला दुसरे अपोजिट चार्जेस आहेत. त्यामुळे काय होतं आहे की एक जी प्लेट आहे ती प्लेट ही पॉझिटिव्ह प्लेट म्हणून कन्सिडर केलं जातं आणि दुसरी साईड जी आहे ती दुसरी प्लेट म्हणजेच निगेटिव्ह साईड, म्हणजे 2 पॅरलल प्लेटसारखा हा SCR बिहेव करायला सुरुवात करतो. म्हणजेच तो कपॅसिटन्ससारखा बिहेव करतो. मग आता कपॅसिटन्ससारखा बिहेव करतो म्हणजेच काय, तर कपॅसिटरची एनर्जी किती आहे, कपॅसिटन्समध्ये एनर्जी किती असतो, सो 1/2 CV². सो 1/2 कॉन्स्टंट, कपॅसिटन्स C कॉन्स्टंट. म्हणजेच काय की इथे हे जे व्होल्टेज आहे, व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर, त्याच्यावरच सगळं काही तुमची एनर्जी डिपेंड आहे. म्हणून मग इथे आपण लिहिलेलं आहे. ओके, सो दिस इज द व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर आणि इथे कपॅसिटर नसून इथे कोण आहे, SCR.
म्हणून मग आपण इथे म्हणू शकतो की दिस इज द व्होल्टेज अक्रॉस एस सी आर. मग एस सी आरच्या अक्रॉसमध्ये जेवढं तुम्ही व्होल्टेज दिला तेवढंच तुमचा एनर्जी हा जास्त असणार. मग इथे आपण ॲनोडला पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोडला निगेटिव्ह दिलेला असतो आणि हा खूप हायर व्होल्टेज असतो, त्यामुळे इथे एनर्जीसुद्धा हायर असतं. ओके, म्हणूनच इथे डी व्ही बाय डी टी जर बघितलात तर आपण हायर व्होल्टेज जो दिलेला असतो त्या कारणामुळेच तिथे लार्ज एनर्जी फ्लो होतं आणि जो रिव्हर्स बायस असलेला जंक्शन आहे तो फॉरवर्ड बायस व्हायला सुरुवात होतं. ओके, सो अशा प्रकारे आपण हे लास्ट लेक्चरला बघितलं. गेट ट्रिगरिंगचे हे 3 टाईप्स बघितले होते. मग पुन्हा इथे बघू शकता तुम्ही गेट ट्रिगरिंग. गेट ट्रिगरिंगमध्ये इथे थायरिस्टर, टर्निंग ऑन ऑल्सो नोन ॲज ट्रिगरिंग. थायरिस्टरला ऑन करणे किंवा ऑफ करण्याला आपण ट्रिगरिंग असं म्हणतो. ओके, तर इथे आपण 2 वर्ड्स यूज करणार आहोत. तो ट्रिगरिंग म्हणजेच नेहमी आपण हा वर्ड्स त्याला एस सी आरला ऑन करण्यासाठी यूज करणार. मग एस सी आरला ऑन केल्यानंतर तो स्वतःहून ऑफ होत नाही. मग एस सी आरला ऑफ करण्यासाठी आपण कम्युटेशन हा एक वर्ड यूज करणार आहोत. सो कम्युटेशन मेथड्स म्हणजेच टर्न ऑफ मेथड, ऑफ करण्याच्या मेथड, आणि ट्रिगरिंग मेथड्स म्हणजेच एस सी आरला ऑन करण्याच्या मेथड्स. तर हा एक डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. लिस्ट आउट अशा प्रकारे तुम्हाला करावी लागणार आणि 1 बाय 1 अशा प्रकारे फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग, तसंच डी व्ही बाय डी टी ट्रिगरिंग, तसंच टेम्परेचर ट्रिगरिंग, तसंच लाईट ट्रिगरिंग. लाईट ट्रिगरिंग म्हणजेच याला तुम्ही रेडिएशन ट्रिगरिंग असं सुद्धा म्हणू शकतो. वी कॉल इट ॲज द रेडिएशन ट्रिगरिंग ऑल्सो. ओके, सो फोटोन अमाऊंट ऑफ एनर्जी अप्लाइड केल्यामुळे हा जो J2 जंक्शन जो असतो, हा J2 जंक्शन जो की रिव्हर्स बायस होता, हा J2 जंक्शन फॉरवर्ड बायसमध्ये कन्वर्ट होतो आणि ॲनोड टू कॅथोड आपला पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह असा हा सप्लाय फ्लो व्हायला इथे सुरुवात होतं. तर इथे आपल्याला ही बऱ्यापैकी थेरीसुद्धा इथे अवेलेबल्स आहे. ओके, सो एवढं सगळं आपण लास्ट लेक्चरला ऑलरेडी स्टडी केलेलं होतं. आजच्या लेक्चरला आपण 2 ट्रान्झिस्टर ॲनॉलॉजी हा एक कन्सेप्ट आपण इथे स्टडी करणार आहोत. ओके, आणि 2 ट्रान्झिस्टर ॲनॉलॉजी हा कन्सेप्ट बऱ्याचशा वेळेस विचारला जातो किंवा हा कन्सेप्ट आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. नेक्स्ट टॉपिक आपल्याला अंडरस्टूड होण्यासाठी, नेक्स्ट टॉपिक आपल्याला समजण्यासाठी. ओके, सो इथे बघा की ट्रान्झिस्टर हा वर्ड्स येतो. सो ट्रान्झिस्टरला जर आपण क्लासिफाय केलं तर तिथे 2 प्रकारचे क्लासिफिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. एक असतो NPN ट्रान्झिस्टर आणि दुसरा असतो PNP ट्रान्झिस्टर. ओके, NPN ट्रान्झिस्टरमध्ये जर सर्किट सिम्बॉल इथे काढला तर अशा प्रकारे तुम्हाला सर्किट सिम्बॉल मिळेल. आणि ट्रान्झिस्टर म्हणजे 3 टर्मिनल्स डिव्हाइस हा असतो ज्याच्यामध्ये बेस, ओके, त्यानंतर आउटवर्ड ॲरो असेल इमिटर साईडला तर NPN, ओके, आणि हा कलेक्टर. ओके, सेम थिंग्स PNPचा सुद्धा सिम्बॉल जर तुम्ही काढला तर तो अशा प्रकारे सिम्बॉल येणार, फक्त ॲरोचा डिफरन्स असणार आहे. तर ॲरो इथे कसा दाखवावा लागणार, इनवर्ट अशा प्रकारे. ओके, सो इमिटर, कलेक्टर अँड दिस इज द बेस. याला अशा प्रकारे सर्कल जरी तुम्ही काढला तरी चालतो. ओके, सो दिस इज द सर्किट सिम्बॉल फॉर द NPN अँड PNP ट्रान्झिस्टर. तर हेच त्यांचे सर्किट सिम्बॉल्स आहेत जे की आपल्याला इथे ॲनॉलॉजीमध्ये काढावे लागणार. मग यांना NPN जर घेतलं, सपोज आपण फॉर एक्झाम्पल NPN, मग हे नाव कसं पडलेलं आहे तर इथे N टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल्स असतं. जे की मॉडरेटली डोप असतात. ओके, P टाईप हे लाईटली डोप, खूप छोटा एरिया, आणि दुसरा थर्ड जो N असतो तो हायली डोप. सो N टाईप, P टाईप आणि पुन्हा N टाईप. या साईडला अशा प्रकारे आपण कलेक्टर एक काढूया. हा टर्मिनल एक इमिटर म्हणून आहे. इमिटर म्हणजे जो इमिट करतो, कलेक्टर म्हणजे जो कलेक्ट करतो, चार्जला कलेक्ट करणे, चार्जला इमिट करणे. ओके, सो अशा प्रकारे इमिटर टू बेस
आपण जेव्हा जर इथे निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह अशा प्रकारे जर सप्लाय आपण इथे कनेक्ट केला तर काय होतं की जे एन टाईपमध्ये असलेले मेजॉरिटी चार्ज कॅरी आहे ते पी टाईपमध्ये जम्प करतात. ओके. आणि त्याच केसमध्ये आपण इथे ॲडिशनली एक बेस करंट जर ॲड केला तर अशा प्रकारे पी म्हणून ते काय होतात एनमध्ये येतात. आणि म्हणजेच काय होतं की जो करंट एमिटर म्हणून फ्लो होतो ज्याचं नाव असतं आय ई म्हणजेच एमिटर करंट. ओके. अशा प्रकारे एमिटर म्हणून फ्लो होणारा करंट हा बेस करंटच्या मदतीने कलेक्टर टर्मिनलकडे जातो. म्हणजेच काय होतं आय सी करंटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. आणि हा बेस जो असतो तो खूप लाईटली डोप असतो, त्यामुळे तिथून जो फ्लो होणारा करंट असतो तो खूप छोटा असतो, स्मॉल करंट असतो, आय बी करंट. ओके. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की एक स्मॉल अमाऊंट ऑफ आय बी करंट आपण ॲड करतोय आणि स्मॉल अमाऊंट ऑफ आय बी करंट ॲड केल्यामुळे हा जो आय ई करंट आहे याच्यामध्ये तो ॲड होतो आणि आपल्याला नंतर कोण मिळतो आय सी करंट मिळतो. मग या टोपोलॉजीनुसार आय बी करंट जेव्हा आपण तिथे अप्लाय करतो तेव्हाच हा इमिटरपासून कलेक्टरकडे आपल्याला करंट गेलेला बघायला मिळतो. मग याच्यातून आपल्याला काय बघायला मिळतं की याच्यातून आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो आहे की जो इमिटर करंट असतो, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला आय बी करंट ॲड करावा लागतो आणि आय बी करंट ॲड झाल्यानंतर आपल्याला जो टोटल करंट मिळतो तो किती मिळतो आय सी करंट आपल्याला अशा प्रकारे इथे मिळतो आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की इथे हा जर सपोज इमिटर करंट आहे 100% आपण इमिटर करंट दिलेला आहे, बेस करंट त्याच्यामध्ये आपण 5% ॲड केलेला आहे, तर इथे आय सी करंट जो आपल्याला मिळतो सो 105% मिळतो. आणि याच कन्सेप्टला आपण म्हणतोय की ॲम्प्लिफिकेशन होतं आहे. ओके. सो अशा प्रकारे हा आय 100 होता, त्यानंतर हा बेस करंट आपण तिथे 5 ॲड केला, तर अशा प्रकारे इकडे आपल्याला 105 मिळते. सो हा एक फॉर्म्युला आहे. बट इथे हा जो बेस करंट आहे, हा बेस करंट या दोन व्हॅल्यूजच्या कम्पेअरमध्ये जर तुम्ही चेकआउट केलं तर खूप स्मॉल आहे. मग आपण याला काय म्हणूया, दिस इज द व्हेरी स्मॉल. बेस करंट हा स्मॉल असतो आणि तो काय केला जातो निग्लेक्ट केला जातो. ओके. सो बेस करंट इज व्हेरी स्मॉल अँड हेन्स इट इज निग्लेक्टेड इन द कॅल्क्युलेशन. मग याला बेस करंटला जर निग्लेक्ट केलं तर आपल्याला हाच फॉर्म्युला कसा मिळतो की इमिटर करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू द कलेक्टर करंट. आय ई इज इक्वल्स टू द आय सी किंवा आय सी इज इक्वल्स टू द आय ई. ओके. सेम थिंग्स आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आता डायरेक्टली प्रोपोर्शनलला आपल्याला काय करावं लागणार आहे तर इज इक्वल टू करावं लागणार. मग डायरेक्टली प्रोपोर्शनलला इज इक्वल टू करण्यासाठी आपण असं करत असतो की तिथे कॉन्स्टंट ॲड करत असतो. हा डायरेक्टली प्रोपोर्शनलला इज इक्वल टू करू शकतो, पण त्याला एक कॉन्स्टंट इथे ॲड करावा लागतो. तर इथे तो ॲम्प्लिफिकेशन कॉन्स्टंट असतो ज्याचं नाव असतं बीटा ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. सो आय ई इज इक्वल्स टू द बीटा टाइम्स ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर इज इक्वल्स टू द आय सी. असे आपल्याला काय मिळतात फॉर्म्युला मिळतात. तर हे फॉर्म्युला याच्यासाठी सांगतोय कारण की आता आपण जे डेरिवेशन्स इथे घेणार आहोत त्या डेरिवेशन्समध्ये हे फॉर्म्युले तुम्हाला तिथे लागणार आहेत किंवा हे फॉर्म्युले तिथे तुम्हाला येणार आहेत. तर चला, ट्रान्झिस्टर समजलेलं असेल. ओके. सो ट्रान्झिस्टर समजलेलं असेल तर आपण 1 बाय 1 चालू करूया आपलं टू ट्रान्झिस्टर ॲनॉलॉजी. सो टू ट्रान्झिस्टर ॲनॉलॉजी म्हणजेच काय की बॅक टू बॅक आपण अशा प्रकारे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की आपला जर इथे एस सी आर जर मी काढला तर तो एस सी आर अशा प्रकारे येईल. 4 टर्मिनल एस सी आर येणार. अशा प्रकारे. ओके. एस सी आर म्हणला हा पी टाईप कंडक्टिंग सेमीकंडक्टिंग मटेरियल, हा एन टाईप, हा पुन्हा पी टाईप आणि हा पुन्हा एन टाईप. अशा प्रकारे इथे हा गेट टर्मिनल्स कनेक्ट असणार आहे, हा इथे ॲनोड टर्मिनल्स कनेक्ट असणार आहे आणि हा तिथे कॅथोड टर्मिनल असणार आहे. ओके. सो इथे जर तुम्ही चेकआउट केलं तर या दोघांचं कॉम्बिनेशन्स केल्यानंतरच आपल्याला हा अशा प्रकारे एस सी आरचं हे कन्स्ट्रक्शन इथे बघायला मिळतं. मग आपण इथे त्यांना दाखवलं होतं की J2 J1. ओके. अशा प्रकारे हे जंक्शन्स आहेत. दिस इज द J1 जंक्शन, दिस इज द J2 जंक्शन्स अँड दिस इज द J3 जंक्शन. बट
हा जो एस सी आर आहे, हा एस सी आर असा फॉर्म कसा होतो, तर हा एस सी आर टू ट्रान्झिस्टर बॅक टू बॅक कनेक्टेड केलं. आणि कोणते दोन ट्रान्झिस्टर, तर बघा पी एन पी, वन इज द पी एन पी ट्रान्झिस्टर अँड अनदर वन इज द एन पी एन ट्रान्झिस्टर. सो पी एन पी अँड एन पी एन ट्रान्झिस्टर बॅक टू बॅक कनेक्ट केलं तर आपल्याला अशा प्रकारे एक टू ट्रान्झिस्टर ॲनॉलॉजी इथे बघायला मिळतं. आणि मग इथे तुम्ही चेकआउट करू शकतात की सर्किट सिम्बॉल, सर्किट डायग्राम्स इथे आपण काढलेली तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सो Q1 अँड Q2 असे दोन आपल्याला इथे Q1 अँड Q2 असे दोन आपल्याला ट्रान्झिस्टर इथे बॅक टू बॅक कनेक्ट केलेले बघायला मिळतं. मग आता या ट्रान्झिस्टरमध्ये आपल्याला काही करंटबद्दल सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की ॲनोड टू कॅथोड म्हणून फ्लो होणारा जो करंट असणार आहे, तर ॲनोड टू कॅथोड म्हणून फ्लो होणारा करंटलाच आपण एक डायोड करंट ज्याला म्हणू शकतो किंवा ड्राईव्ह करंट, आय डी करंट ज्याला म्हणू शकतो. ओके, जो करंट कॅथोडपर्यंत फ्लो होतो तो कुठून स्टार्ट झालेला असतो, तर ॲनोडपासून स्टार्ट झालेला असतो. ओके, सो आता या सर्किट डायग्राममध्ये जर आपल्याला त्याला दाखवायची वेळ आली तर कशा प्रकारे दाखवणार, तर बघा हा इथून फ्लो होणारा जो करंट आहे त्याला आपण म्हणणार आय टी करंट. ओके, तसंच या कॅथोडमध्ये जो आपल्याला करंट मिळतो तो सुद्धा करंट असणार आहे आय डी करंट. बट आता जर आपण ॲनॉलॉजीनुसार जर दाखवले तर ॲनॉलॉजीनुसार काय होतं की ट्रान्झिस्टरचा बेस टर्मिनल असलेला करंट हा बेस करंट असतो. बघा हा ट्रान्झिस्टरचा बेस आहे, Q1 ट्रान्झिस्टरचा हा बेस आहे, त्याच्यामुळे इथून फ्लो होणारा जो करंट असणार आहे त्याचं नाव असणार आहे बेस करंट आय बी. ओके, हा Q2 ट्रान्झिस्टरचा हा जो आहे हा बेस टर्मिनल आहे, त्याच्यामुळे याचं सुद्धा नाव असणार आहे बेस करंट आय बी. मग आता दोन आय बी करंट असं दाखवू नाही शकणार, तर हा Q1चा बेस करंट आहे त्याच्यामुळे याला आय बी वन आपण म्हणणार. हा Q2 ट्रान्झिस्टरचा बेस करंट आहे म्हणून याला आपण आय बी टू असं इथे इंडिकेट करणार. मग तसंच तुम्ही बघू शकतात की ही जी साईड आहे, ही जी वरची साईड आहे, ओके, तर हा इमिटर साईड आहे त्याच्यामुळे याला आपण म्हणूया आय ई. ओके, तसंच इथे सुद्धा Q2चा हा जो पोर्शन्स आहे या पोर्शन्सला, या टर्मिनल्सला आपण काय म्हणणार आय ई. मग आता इथे आय ई डबल झालेले आहेत, तर हा आय ई टर्मिनल म्हणजे इमिटर टर्मिनल जो आहे तो पहिल्या ट्रान्झिस्टरचा आहे आणि हा इमिटर टर्मिनल दुसरा ट्रान्झिस्टर आहे, म्हणून आय ई वन आणि आय ई टू. तसंच कलेक्टरबद्दल बघा की हा जो टर्मिनल्स आहे हा कलेक्टर टर्मिनलला इथून फ्लो होणारा करंट हा आय सी करंट असणार आहे. तसंच इथे सुद्धा कलेक्टर करंट सेकंड ट्रान्झिस्टरचा हा दिसतोय. ओके, म्हणून त्याला आय सी टू म्हणणार. हा कलेक्टर करंट होता बट फर्स्ट ट्रान्झिस्टरचा म्हणून आय सी वन असं म्हणणार. मग अशा हे टोपोलॉजी दिल्यानंतर आपल्याला इथे काय बघायला मिळतं की जो करंट आय बी वन आहे तोच करंट कोण बनतोय, आय ई टू बनतोय किंवा आय सी टू बनतोय. ओके, हां इथे आपल्याला काय सुटलेलं आहे, हां आय सी टू हा कलेक्टर करंट आहे, एक लक्षात घ्या आय सी टू. आणि हा कोणता करंट येईल, इमिटर करंट. ओके, म्हणजेच या टोपोलॉजी म्हणून आपल्याला हे बघायला मिळतं की जो आपला बेस करंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिस्टर आहे इट इज एक्झॅक्टली द कलेक्टर करंट ऑफ सेकंड ट्रान्झिस्टर. तसंच या साईडला जर बघितलं तर इथे आपल्याला काय भेटतंय की बेस करंट ऑफ सेकंड ट्रान्झिस्टर जो आहे तोच आहे आपला कलेक्टर करंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिस्टर. ओके, सो ही टोपोलॉजी इथे समजणं गरजेचं आहे. ओके, तर आपण ऑलरेडी इथे एक सिम्बॉल चेकआउट केला होता. सो सिम्बॉलमध्ये लक्षात घ्यायचं आहे की हा ॲरो साईड जो असणार आहे, ॲरो तुम्ही ज्या साईडला इंडिकेट करताय दॅट इज नथिंग बट इट्स अ इमिटर साईड, आणि जिथे ॲरो नाही आहे ती कलेक्टर साईड असणार आहे, आणि ही जी कॉमन साईड आहे दॅट इज नथिंग बट द बेस. ओके, जस्ट अ मिनिट.
ओके, अशा प्रकारे आपल्याला इथे हा एक फर्स्ट इक्वेशन इथे मिळालेलं आहे. दॅट इज द आय बी वन इज इक्वल्स टू द आय सी टू, आय बी टू इज इक्वल्स टू द आय सी वन. आता या इक्वेशन्सवरून आपल्याला डेरिव्हेशन्स डिराईव्ह करायचं आहे. जस्ट अ मिनिट. ओके, तर पुन्हा एकदा इथे नोट डाऊन करून देतो. वी नो दॅट base current of first is exactly equals to the collector current of second, and collector current of first is nothing but the base current of second. Okay, so this is the equation number 1. आणि मग आत्ताच आपण चेकआउट केलं होतं की जो कलेक्टर करंट असतो, ओके, जो कलेक्टर करंट असतो इज एक्झॅक्टली इक्वल्स टू द बीटा टाइम्स किंवा अल्फा टाइम्स ऑफ इमिटर करंट असतो. ओके, अल्फा ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर किंवा बीटा ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर ज्याला आपण म्हणतो. तर हा आपल्याला ट्रान्झिस्टरच्या बेसिक कन्सेप्ट म्हणून मिळालेला आहे. पण याच ट्रान्झिस्टरच्या बेसिक कन्सेप्टवरून आपण इथे दोन इक्वेशन्स डिराईव्ह करतो आहे. कोणते कोणते तर बघा, पहिलं इक्वेशन इथे आपल्याला मिळतं आय सी वनचं. सो पहिल्या ट्रान्झिस्टरचं जे आय सी वन इक्वेशन आहे, सो आय सी वन इज इक्वल्स टू द अल्फा टाइम्स ऑफ आय ई. परंतु हे पहिल्या ट्रान्झिस्टरचं आहे म्हणून इथं अल्फा वन आणि आय ई वन अशा प्रकारे ना. आणि ऑब्वियसली आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं की एस सी आर म्हणून एक स्मॉल लिकेज करंट फ्लो होत असतो, तर तो सुद्धा आपण इथे इंडिकेट करणार. लिकेज करंट आय एलने इंडिकेट करतोय, सो आय एल वन. सो अशा प्रकारे सेम थिंग्स इथे आपल्याला आय सी टू सुद्धा फाइंड आउट करता येईल. आय सी टू इज नथिंग बट इट्स अल्फा टू टाइम्स ऑफ आय ई टू, प्लस इथून सुद्धा एक लिकेज करंट फ्लो होणार आणि हा ट्रान्झिस्टर सेकंडचा लिकेज करंट असणार, त्याच्यामुळे आपण त्याला आय एल टू इंडिकेट करणार. ओके, सो याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2 आणि या इक्वेशनला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 3. ओके, सो इक्वेशन 2 and 3 आपल्याला मिळालं. बट जो इमिटर करंट आहे पहिल्या ट्रान्झिस्टरचा आणि जो इमिटर करंट आहे दुसऱ्या ट्रान्झिस्टरला, त्यालाच आपण हा ड्राईव्ह करंट अशा प्रकारे इंडिकेट करू शकतो. ओके, मग आता कसं, हे कुठून आलेलं आहे तर इथे चेकआउट करा. तर इथे चेकआउट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा जो आय ई करंट आहे, इमिटर करंट आहे फर्स्ट, तोच तुमचा आय डी होता. आणि इथे सुद्धा कॅथोड म्हणून फ्लो होताना जो आय ई टू आहे तोच तुमचा कोण होता, आय डी करंट होता. ओके, त्याच्यामुळे आपण हे इक्वेशन इथे नोट डाऊन करू शकतो. आय ई वन इज इक्वल्स टू द आय ई टू इज इक्वल्स टू द आय डी. ओके, फ्रॉम फिगरवरून. ओके, मग आता मला सांगा, जर हे दोन्ही इक्वेशन्स आय ई वन अँड आय ई टू रिप्लेस केलं आपण आय डीने इक्वेशन नंबर 2 आणि 3 मध्ये, तर इक्वेशन नंबर पुन्हा इथे लिहूया. इक्वेशन नंबर 2 and 3 becomes, तर इक्वेशन नंबर 2 and 3 आपल्याला अशा प्रकारे झालेले मिळतील. आय सी वन इज इक्वल्स टू द अल्फा वन, आय ई वनच्या ऐवजी मी इथे काय लिहितोय, आय डी लिहितोय. ओके, प्लस लिकेज करंट ऑफ फर्स्ट. याला नव्याने याला एक रूप मिळालेलं आहे म्हणून याला आपण नवीन नंबर देऊया, इक्वेशन नंबर 4. तसंच आय सी टू सुद्धा काय होणार, चेंज होणार. सो आय सी टू इज नथिंग बट इट्स अल्फा टू, आय ई टूच्या ऐवजी मी इथे लिहिणार आय डी, प्लस सेकंड म्हणून फ्लो होणारा लिकेज करंट आय एल टू. त्याला सुद्धा नवीन रूप मिळालेलं आहे म्हणून आपण याला इक्वेशन नंबर 4 असं म्हणणार. ओके, बट आपल्याला हे सुद्धा माहीत आहे, इथे म्हणूया आपण वी नो डॅट जो ड्राईव्ह करंट आहे तो आय सी वन म्हणजेच कलेक्टर करंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिस्टर प्लस कलेक्टर करंट ऑफ सेकंड ट्रान्झिस्टर अशा प्रकारे आपल्याला मिळतं. हा सुद्धा फ्रॉम फिगरवरून आपण बघू शकतो. म्हणजे फिगरला जर आपण पुन्हा जाऊन जर बघितलं
तर तुम्हाला इथे लक्षात येईल की हा IC2 करंट आणि हा IC1 करंट हे दोन्ही करंट हे ॲड होत आहेत. ओके, इथून बेस करंट येतो आहे आणि इथून वरूनसुद्धा काय होतं आहे, बेस करंट येतो आहे, जो कलेक्टर करंटमध्ये कन्वर्ट जाऊन मग इथे ॲड होतो आहे. सो IC1 प्लस IC2 इज नथिंग बट आवर ड्राईव्ह करंट असणार आहे. तर त्यामुळेच या दोघांची ॲडिशन आपल्याला इथे करावी लागणार. मग IC1ची व्हॅल्यू बघा, IC1ची व्हॅल्यू इथे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, इथे सुद्धा IC2ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. ओके, सो या दोन्ही व्हॅल्यूज आपण काय करणार, पुट दिस इक्वेशन्स इन दिस ID इक्वेशन्स. मग आपल्याला IDचं इक्वेशन कसं मिळणार, तर ID इज इक्वल टू IC1ची व्हॅल्यू आपल्याला अशा प्रकारे मिळणार, अल्फा 1 ID प्लस IL1, ओके, प्लस अल्फा 2 ID प्लस IL2. ओके, मग इथे जे ID तुम्हाला जो दिसतोय, ड्राईव्ह करंट जो दिसतोय, तो जर तुम्ही एकत्रित केला तर तो अशा प्रकारे मिळणार, अल्फा 1 प्लस अल्फा 2 आणि IDला मी असा कॉमन काढतो या दोन इक्वेशनवरून, इथून आणि इथून. ओके, प्लस हे जे लिकेज करंट आहेत पहिल्या ट्रान्झिस्टरचा आणि दुसऱ्या ट्रान्झिस्टरचा, ते अशा प्रकारे इथे कुठेतरी बॅक साईडला लिहूया. ओके, मग आता इथे आपल्याला ही जी टर्म तुम्हाला इथे दिसते, ही टर्मसुद्धा ID वाली टर्म्स आहे, ड्राईव्ह करंट, आणि हे सुद्धा ड्राईव्ह करंट आहे. त्याच्यामुळे ड्राईव्ह करंट टर्म्स एका साईडला घेऊया आणि तिथून IDची व्हॅल्यू इथे आपण फाइंड आउट करूया. मग इथे ही जर ID घेतला आणि या टर्म्सला जर इकडे ट्रान्सफर केलं तर काय मिळणार, मायनस मायनस होणार. सो इट्स अल्फा 1 प्लस अल्फा 2 टाइम्स ऑफ ID इज इक्वल्स टू द, आणि राईट हँड साईडला काय राहणार, तर लिकेज करंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिस्टर अँड लिकेज करंट ऑफ सेकंड ट्रान्झिस्टर राहणार. या दोन्ही टर्म्स म्हणून जर IDला जर मी कॉमन काढलं तर मला अशा प्रकारे हे टर्म्स मिळणार, स्क्वेअर ब्रॅकेट करूया, 1 मायनस अल्फा 1 प्लस अल्फा 2, अशा प्रकारे हे स्क्वेअर ब्रॅकेट येईल. ओके, इज इक्वल्स टू द लिकेज करंट ऑफ फर्स्ट प्लस लिकेज करंट ऑफ सेकंड. मग आपल्याला IDचीच व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची होती, त्याच्यामुळे हा ब्रॅकेट आपण काय करणार, ट्रान्सफर करणार राईट हँड साईडला. म्हणून आपल्याला ID जो ड्राईव्ह करंट आहे तो काय मिळतोय, सो ड्राईव्ह करंट इथे आपल्याला मिळतोय लिकेज करंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिस्टर प्लस लिकेज करंट ऑफ सेकंड ट्रान्झिस्टर. दिस इज द टोटल लिकेज करंट फ्रॉम बोथ ट्रान्झिस्टर. अँड हा जो ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट, 1 मायनस हा डिवाइडला जाणार, अल्फा 1 प्लस अल्फा 2, अशा प्रकारे. सो हा जो IDची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे, म्हणजेच ड्राईव्ह करंट हा SCR म्हणून किती फ्लो होतो, तर अशा प्रकारे ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 2 ट्रान्झिस्टर ॲनॉलॉजी म्हणून. मग इथे जर का आपण यांचे कॅरेक्टर जर इंडिकेट केलेत, तर वेअर फर्स्ट वेअर हा जो IL1 प्लस IL2 तुम्हाला दिसत आहे, दिस इज द टोटल लिकेज करंट येणार. ओके, तर याला आपण म्हणूया टोटल लिकेज करंट्स. ओके, त्यानंतर अल्फा 1 प्लस अल्फा 2, तर याला आपण टोटल ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर असं म्हणूया, टोटल ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर किंवा ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर ऑफ बोथ ट्रान्झिस्टर. आणि मग जो तिसरा पॅरामीटर राहतो तो येतो ID. सो दिस इज द एनोड टू कॅथोड करंट फ्लोइंग थ्रू, एनोड टू कॅथोड current flowing through the SCR, current flowing through SCR. ओके, सो अशा प्रकारे हा ID आपल्याला इथे मिळतो. बट इथे एक लक्षात हे घ्यायचं आहे की जर का हे अल्फा 1 आणि अल्फा 2 ची व्हॅल्यू 1 झाली तर काय होणार. ओके, म्हणजेच
जे अल्फा 1 आणि अल्फा 2 तुम्हाला दिसत आहेत. खाली घेऊन घेऊया आपण त्याला. तर या व्हॅल्यूमध्ये तुम्ही चेकआउट करू शकतात की हे व्हॅल्यूमध्ये जर अल्फा 1 इफ अल्फा 1 प्लस अल्फा 2 इज इक्वल्स टू द 1 जर झालं तर काय होईल. पुट डाऊन करून बघा. पुट डाऊन करून बघितलं तर तुम्हाला असं मिळेल की न्युमरेटरला तर काही प्रॉब्लेम होणार नाही. तो लिकेज करंट IL1 IL2 तो ॲज इट इज राहणार. बट डिनॉमिनेटर्सला काय होणार. सो 1 मायनस 1 minus 1. So 1 minus 1, it's a 0. And any number divided by 0 is the infinity. हा आपला मॅथमॅटिक्सचा नियम आपल्याला माहीत असेल. सो लिकेज करंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिस्टर, लिकेज करंट ऑफ सेकंड ट्रान्झिस्टर डिवायडेड बाय 0. म्हणजेच हा किती मिळणार. इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजेच काय. इन्फिनिटी मीन्स व्हेरी लार्ज. व्हेरी लार्ज. आणि हे सगळं काय होतं तर हे सगळं आय डी होतं. आय डी म्हणजेच काय. ॲनोड टू कॅथोड करंट जो फ्लो होणार तो कसा फ्लो होणार. तो व्हेरी लार्ज होणार. वेन अल्फा 1 अँड अल्फा 2 इज 1. म्हणून हा 1 तर कधी होत नाही, कारण की 1 जर झाला तर इन्फिनिटी करंट फ्लो होणार आणि एस सी आर तर जळून जाईल. म्हणून इन्फिनिटी म्हणजे 1 तर युनिटीला पोचत नाहीत, बट नियरर टू द इन्फिनिटी हा पोचतो. ओके, नियरर टू द इन्फिनिटी हा पोचतो. एवढं एक लक्षात घ्यायचं. सॉरी, नियरर टू द युनिटी. अल्फा 1 प्लस अल्फा 2 नियरर टू द युनिटी म्हणजेच 0.9, 0.8, 0.7 अशा प्रकारे हा अल्फा 1 प्लस अल्फा 2 आपल्याला तिथे ॲम्प्लिफिकेशन्स झालेला बघायला मिळतो. ओके, आणि जेवढा ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर्स तुम्ही इम्प्रूव्ह करणार तेवढाच तुमचा लार्ज आय डी करंट काय होणार तिथून फ्लो होणार. तर ॲक्च्युली हेच या न्यूमरिकल्स आपल्या या डेरिव्हेशन्स म्हणून आपल्याला स्टडी करायचं होतं की नेमकं एक्झॅक्टली काय होतं. आणि हे डेरिव्हेशन्समध्ये तुम्हाला हा डेरिव्हेशनचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युलासुद्धा टू ट्रान्झिस्टर फॉर्म्युला हा बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, सो खूप इझी आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात. फक्त तुम्हाला एन पी टी एलचं बेसिक एक माहीत असायला पाहिजे. सॉरी, एन पी टी एल नाही, एन पी एन ट्रान्झिस्टरचं बेसिक, तसंच पी एन पी ट्रान्झिस्टरचं बेसिक आणि यांचे सिम्बॉल. ओके, सिम्बॉल झाल्यानंतर टर्मिनल्स नेम. ओके, टर्मिनलचे नेम माहीत असायला पाहिजे आणि टर्मिनलच्या नेमसोबत त्या टर्मिनल म्हणून फ्लो होणारे जे करंट आहेत ते इथे खूप मॅटर करतील. जसं की इमिटर करंट, त्यानंतर कलेक्टर करंट आणि त्यानंतर बेस करंट. ओके, सो आय सी अँड आय बी हे 3 पॅरामीटर्सच या डेरिव्हेशनसाठी प्री रिक्विसाईट नॉलेज आहेत. ओके, सो दिस इज द प्री रिक्विसाईट नॉलेज रिक्वायर्ड. सो जर का आपल्याला एखादा कॉन्सेप्ट जर समजत नसेल तर त्याच्या मागे लगेच लक्षात घ्यायचं, लगेच आपलं त्याचं मिनिंग घ्यायचा की आपल्याला त्याचं एक बेसिक जे आहे प्री रिक्विसाईट जे आहे ते आपल्याला माहीत नाही आहे आणि त्याच्यामुळे तो कुठेतरी आपल्याला प्रॉब्लेमॅटिक झालो. त्यासोबत आपल्याला फक्त हे बेसिक डिप्लोमाचंच नॉलेज माहीत नसायला पाहिजे, तर आपल्याला इंजिनिअरिंगचं नॉलेज हे सुद्धा माहीत असायला पाहिजे की जो इमिटर करंट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कलेक्टर करंट असतो. वाय? बिकॉज ऑफ द बेस करंट इज व्हेरी स्मॉल. आणि मॅथमॅटिक्सच्या नियमानुसार डायरेक्टली प्रोपोर्शनलला जर एक्झॅक्टली इक्वल्स करायचं असेल तर इथे एक कॉन्स्टंट येतो. मग तो एक अल्फा कॉन्स्टंट येऊ शकतो, तर त्याला आपण अल्फा ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर असं म्हटलेलं आहे. मग इथे आपण म्हणू शकतो अल्फा इज नथिंग बट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. ओके, तसंच आय ई इज इक्वल्स टू द बीटा टाइम्सने सुद्धा ॲम्प्लिफाय होतो. ओके, मग इथे आपण म्हणू शकतो वेअर बीटा इज ऑल्सो बीटा ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. तुम्हाला सर अल्फा आणि बीटा आले कुठून. तर अल्फा आणि बीटा हे ट्रान्झिस्टरच्या बेसिक कन्सेप्टवरून आलेले आहेत, त्याच्यामुळे हे कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. ओके, याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर विचारू शकता. अदरवाईज आपण आजचं लेक्चर जे आहे
ते इथे थांबवणार आहोत.